आज कोल्हापूर नगरीत आल्यानंतर अंबाबाईंचं दर्शन घेऊन राज्यातील सर्वच आमच्या नागरिक राहतात महाराष्ट्रातर्फे त्यांना सुखसमृद्धी प्राप्त हो, चांगला पाऊस पडून कल्याण हो, हीच प्रार्थना आई चरणी आज केली. आपल्या संविधानिक प्रक्रियेमध्ये एखाद्या निर्णयाच्या विरुद्ध जर का आपलं मत असेल तर आपण ज्युडिशरीकडे म्हणजेच आपल्या न्यायव्यवस्थेकडे आपण दखल घेण्याची विनंती करू शकतो, अर्ज करू शकतो. त्या लोकांना माझ्या निर्णयाशी जे सहमत नव्हते त्यांनी याचिका दाखल जर केली असेल किंवा इलेक्शन कमिशनच्या निर्णयाशी जर ते सहमत नसतील आणि त्यांनी जर या संदर्भातली याचिका दाखल केली असेल तर त्या संदर्भातला युक्तिवाद करणं हा त्यांचा अधिकार आहे. आणि त्यामुळे युक्तिवाद झाला म्हणजे कोर्टाचा निर्णय झाला असं नव्हे. त्यांनी त्यांचा युक्तिवाद केलेला आहे, दुसरी बाजू त्यांचा युक्तिवाद करते आणि सगळ्या परिस्थितीचे आणि फॅक्टची दखल घेता सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय देईल. आमदारांच्या विरोधात जर निर्णय केला तर आपण जो आदेश दिला होता किंवा आपला जो निर्णय होता त्यावर कुठेतरी बदल बघा, मी जो निर्णय झालेला आहे माझ्या मते तो अत्यंत शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत राहून सुप्रीम कोर्टने दिलेल्या निकषाच्या अनुषंगाने दिलेला हा निर्णय आहे. त्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट यावरती अंतिम निर्णय देत नाही त्यावरती कोणतेही भाष्य करणं सबज्युडिस मॅटरवरती हे संविधानिक पदावर मी आहे, माझ्याकडनं तर मुळीच हे शोभणारं काम होणार नाही, अशोभनीय होईल. त्यामुळे मला वाटतं या अपात्रतेच्या विषयात सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूंनी आपली बाजू मांडल्यानंतर जर का विधिमंडळ सचिवालयाने जे कार्य केलं असेल त्या संदर्भातली सगळी माहिती सुप्रीम कोर्टाकडे आहे. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळात योग्यरित्या ह्याच्यावरती निर्णय होईल. राहुल गांधी पुण्यामध्ये आज जेनजी सोबत मोठा राडा झालाय. पोलिसांनी देखील त्यांना मारहाण केली. बघा, विरोध प्रदर्शन करणं हा लोकशाहीत प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु जो व्यक्ती लोकशाहीवरती विश्वास ठेवतो, ज्या व्यक्तीला असं वाटतं की लोकशाहीत माझा पण स्टेक आहे, तो कधीही असंविधानिकरित्या प्रदर्शन आपल्या विरोधाचं करत नाही. विरोधाच्या नावावरती आपण जर का हिंसाचार किंवा एका प्रकारची अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असाल तर निश्चितपणे असंविधानिकरित्यावरती योग्यरित्या कारवाई करणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे. राहुल गांधींच्या बघा, राहुल गांधींना खरोखर या देशातल्या युवा पिढीबद्दल आणि त्यांच्या समस्यांबद्दल जर का आपुलकी असती किंवा त्या संदर्भात चिंता असती तर इतकी वर्ष ते लोकसभेचे सदस्य आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी कधीच आवाज उचललेला दिसून येत नाही. आणि त्यामुळे संधी साधूपणा हे सातत्याने काही नेत्यांकडनं अशी भूमिका दिसून येते. सुप्रीम कोर्टात की रोहित पवार आणि ठाकरे गट त्यांच्या विरोधात बॅनर लावतात. सुप्रीम कोर्टामध्ये जो काही त्यातून एकच नेहमीच सगळ्या गोष्टीची घाई असते. ही घाईच आज त्यांना आणि त्यांच्या पक्षाला या परिस्थितीत आणलंय घाईने. आणि त्यामुळे अजून एका बाजूचा युक्तिवाद झालाय, दुसऱ्या बाजूची सुरुवातही केली नाहीये. तुम्ही निकाल पण देऊन टाकलात का? संजय राऊतांनी आता तरी शहाणा माणूस तो असतो जो आपल्या चुकांमधून शिकतो. संजय राऊतांनी किमान आता तरी आपल्या अतिघाईच्या स्वभावामुळे स्वतःचं, पक्षाचं आणि पक्ष नेतृत्वाचं काय नुकसान केलं याची जाणीव ठेवावी.